नमस्कार, प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर होतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार नाही हे स्पष्ट केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर न करण्यामागील कारणं सांगितली. तर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा विचार करून आणि महाराष्ट्रातील सण उत्सव लक्षात घेत निवडणूक उशिरा घेण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण कुमार यांनी दिलं. काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्याच्या मकरधोकडा तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणही या ठिकाणी आली होती. त्याच वेळी गर्दीतील एकानं नसतं धाडस केले आणि यात अपघाताची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक घटनास्थळी उपस्थित असताना या तरुणाचा बचाव करण्यात कोणालाही यश आलेले नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, 3 तरुण अचानक ज्या सांडव्यावरून तलावाचं पाणी समोरच्या दिशेने वाहत आहे त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात. एक तरुण त्यात यशस्वी झाला, मात्र दोघे खाली घसरले. त्यातील जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला होता तो नंतर मागच्या दिशेला तलावात कोसळला. त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा काही सेकंदातच पाण्यात बुडून मृत्यू झाला. कराडमध्ये भाजपचं जिल्हास्तरीय अधिवेशन आज पार पडलं. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उद्घाटक म्हणून बोलत होते. भाजपची कार्यकर्ता हीच खरी ताकद असून त्यांचे संघटन मजबूत असल्यानेच लोकसभेची 7ची जागा पक्षाने जिंकली असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या ताकदीवर सातारा जिल्ह्यात 100% आता विधानसभेत देखील मतदान मिळू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्रावण सुरू झाला आणि सर्वत्र सण समारंभाची लगबग सुरू झाली. तर आज माहीमच्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कोळी बांधवांची जय्यत तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. कोळी बांधवांसाठी या सणाचं विशेष महत्त्व असतं, कारण या सणानंतर ते मासेमारीच्या व्यवसायाला सुरुवात करतात. त्यामुळे कोळीवाडा बीचवर मच्छीमारासाठी क्रेनच्या सहाय्यानं बोट नेऊन आज त्याची पूजा करण्यात आली. ही माहिती आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी दिली. मनोरंजन क्षेत्राच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. दरवर्षी सर्व भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो. यंदा मराठीमध्ये वाळवी या चित्रपटाने बाजी मारली. वाळवी बरोबरच आणखी 2 सिनेमांना देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. मेंबर्स ऑफ द जंगल या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला, तर वारसा या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान वाळवी हा सिनेमा 13 जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. यामध्ये मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी मोठी घोषणा केली. तर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला, तर तिसऱ्या टप्प्यातील 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर हरियाणामध्येही एका टप्प्यात निवडणूक होणार असून 1 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल आणि दोन्ही राज्यांचा निकाल हा 4 ऑक्टोबरला लागणार आहे. याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि YouTube चॅनलला फॉलो करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.